बॉस आहे का मी तुझा? नाही तसं नाही रे. तुला काही लागलं तर पाय अजून पूर्ण बरा नाही ना झाला तुझा. अगं पण आता सुटा चालायला लागलोय ना मी. आणि हो, आजपासून मी खाली माझ्या नेहमीच्या जागेवर झोपे ना. नाही हा नाही. तू पूर्ण बरा झाल्यानंतर म्हणजे बाईक चालवायला लागल्यानंतर बघू काय ते. तोपर्यंत हे असंच. अरे ही काय जबरदस्ती आहे. ओके ओके, तुझ्या मनासारखं. फाईन. कॉलेजला गेले गेले तू फोन केला होतास माईला? हो, डॉक्टर येऊन गेले का ते विचारायचं होतं. मित्र म्हणून तेवढा हक्क आहे ना मला. त्याहून कितीतरी मोठा हक्क आहे तुझा माझ्या आयुष्यावर. पण आपण मैत्रीचा हा हक्क तुला नेहमीच असेल मेघना. पण पुढच्या आयुष्याबद्दल निर्णय घ्यायची वेळ आली असं नाही वाटत तुला? मी जे ठरवते ते नाही घडत आदित्य. मी कितीही काहीही ठरवलं तरी शेवटी जे व्हायचंय तेच होतं. मेघना नेहमीच असं काही. हो आदित्य, मी ठरवते एक आणि होतं दुसरंच. त्यामुळे ना आता मला मला काहीही ठरवण्याची भीती वाटायला लागली. सो जे घडेल जसं घडेल त्याला सामोरं जायला तयार आहे मी. काय ठरवलं आहेस तू? हा तरी काय प्रश्न झाला? अर्थातच तिच्या मनात तोच आदित्य आहे. तिला तिचं प्रेमच हवं असणार. जितके दिवस ती माझ्यासोबत आहे तितके दिवस मी हर्ट नाही करता कामा तिला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आजचा दिवस चांगला जाणार आहे म्हणजे. चालेल ना मी केलेलं? आता अशीच टोचत राहणार आहेस का दिवसभर? मी गुड मॉर्निंग म्हणालो म्हणून? नाही, मला माझा मित्र परत मिळाला म्हणून. मित्र?
हो. हे तू काल रात्री असं का म्हणालीस की मी ठरवते एक आणि होतं दुसरंच? तू अजूनही त्याचाच विचार करतोयस? अर्थात सिग्निफिकंट होतं ते. अरे, मी तुला माझा एक अनुभव सांगितला आणि मी म्हटलं ना पुढे, आयुष्य जसं समोर येईल तसं घ्यायचं, तेच उत्तम आहे. म्हणजेच नियतीचा बोट धरून चालायचं, असंच ना? मला नाही माहिती ते. पण तुझं त्या आदित्यच्या ऐवजी माझ्याशी लग्न झालं, ही सुद्धा नियतीच आहे की. मग खरा संकेत कोणता? घ्या चहा घ्या. पण त्या अचानक गेल्याच कशा? अहो, नाही हो, तुम्ही ना उगाच पराचा कावळा करताय. हो, तिला वाटलं म्हणून आली, भेटली आणि मग गेली. तसंही आदित्य घरी आहेत ना सध्या. अहो, म्हणूनच लवकर गेली असेल ती. वाटलं होतं तुम्ही हुशार झालात हो, पण नाही. अहो, तुम्ही मेघनांच्या चेहऱ्याकडे पाहिलत का? सतत कुठल्या तरी टेन्शन मध्ये आहेत. सतत सतत कसला तरी विचार करतायत त्या. ते ज्योतिषी महाराज म्हणाले तेच अगदी बरोबर आहे. ज्योतिषी? आता हे कोण आणखीन नवीन? अहो, फार मोठे ज्योतिषी आहेत ते, फार मोठे. अचूक भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ सांगतात. अहो, कशाला हवंय आता हे सगळं? मेघनाने आपण सांगितलेल्या मुलाशी लग्न केलं ना, सुखाने नांदतीये ती आता. बस, आता आणखीन काय हवंय? त्या सुखात आहेत असं तुम्हाला दिसतंय, पण हे जे महाराज लोक असतात ना, त्यांना मनातलं कळतं, विधिलिखित दिसतं त्यांना. अहो, पण हे महाराज तसे आहेत. सगळं अचूक कळतं त्यांना, दिसतं, मन वाचतात. अहो, पण बाबाजींना हे चालेल का? अर्थात. हो, मी महाराजांपर्यंत पोहोचणं ही योजना कोणाची? त्यांची. अहो, हे काय लॉजिक झालं का? म्हटलं ना, अहो, श्रद्धा आहे, श्रद्धा. आणि श्रद्धेला लॉजिक नसतं. आपण फक्त नतमस्तक व्हायचं. नतमस्तक. बरं, ते ज्योतिषी काय म्हणाले? हेच हेच की मेघनांवर संकट येणार आहेत. आणि विशेषतः हा महिना तर संकटांनी भरलेलाच आहे. आणि बघा, ऍक्सिडेंट झाला ना, झाला की नाही? ते काही नाही, मी त्यांना फोन करूनच विचारतो. अहो, उगाच कशाला फोन करून तिला डिस्टर्ब करताय? मला बोला ना, काय बोलायचंय ते. मी तुम्हाला बोलतो, तुम्हाला मी बोलतो. बघताय ना, अहो, मी काळजीपोटी बोलतो तुम्हाला. तुम्हाला परवाच नाही हो, किंमतच नाहीये तुम्हाला, हे खरंय. अहो, पण तुम्ही असं. लागलाय लागलाय. अहो, ऐका माझं. तुम्हाला जे वाटतंय ना, तसं काहीही नाहीये. आपली मेघना अगदी सुखात आहे.
आणि अचानक जाण्याचा म्हणाल ना तर त्याचा अर्थ एकच आहे, अहो तिला तिच्या नवऱ्याशिवाय चैन पडत नाहीये. अहो मग उगाच फोन करून कशाला नसत्या गोष्टी लादताय तिच्यावर. ती अगदी सुखात आहे. अर्थात नवरा बायकोंमधलं प्रेम आपल्याला कुठे कळणार? आपल्याला अनुभव आहे का? विचारत होती मेघना, आपल्या नात्यात म्हणजे आपल्या दोघात प्रेम आहे का म्हणून. तर हा आपला समोरचा माणूस चालतोच आहे. मी आपला हॉर्न वाजवतोच आहे. आणि त्यात मी हिला घेऊन पहिल्यांदा गाडी चालवत होतो. म्हणजे कळलं ना काय ते? कळलं. काय काय चाललंय? नाना, फिर आगे क्या हुआ? अरे जिसका डर था वही हुआ. करेक्ट. अरे काय नाही, गाडी जाऊन आपटली त्या माणसाला. बापरे. बापरे म्हणजे काय, तो जरा होता टून मध्ये, त्यामुळे हॉर्न बिन काही संबंधच नव्हता त्याचा. पण बिचारा पडल्यामुळे लागलं रे त्याच्या डोक्याला. मी घाबरलो, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. ते हिनी रणरागिणीचा अवतार धारण केला. त्या माणसाला म्हणते कशी, अरे झेपत नाही तर घेता कशाला. नाना, तुम्ही त्याला लगेच ज्ञानामृत वगैरे पाजलत की नाही? हे तुझ्या वयाचा होतो मी. ज्ञानामृत पाजायचं नाही, ज्ञानामृत प्यायच्या वयात होतो. पण एकदाची भानगड मिटली रे बाबा. थोडा वेळ माझी तंतरली होती. काय झालं? काही नाही, आम्ही तरुण असताना एक ऍक्सिडेंट झाला होता. ते सांगत होते ना, ऐक. नाही, मला नकाच सांगू. मला जाम भीती वाटते. अरे कशी रे. चला मी निघतो. दादा, मी पण येतो तुझ्या बरोबर. कुठे? अरे गाडी गॅरेजला टाकूया ना, तशीच पडली आहे. ऑफिसला जायच्या आधी मस्त चकाचक करून टाकू. नाही हा, तू बाईक वगैरे काही चालवायची नाहीस आता. माई अगं. मी काय म्हणते, नको ना चालवू बाईक, त्या एवढं म्हणतायत तर. हा, नाना. नाना बिना काही ऐकणार नाही मी. तू बाईक चालवायची नाहीयेस, कळलं ना. तुम्ही पण काही मध्ये मध्ये येऊ नका. माई अगं, तू एवढी का हायपर होतीयस? बघ, जगामध्ये कितीतरी ऍक्सिडेंट होत असतात, पण आपण त्यावरून गाडी चालवण्याचं सोडून देतो का? नाही ना. ते काही ऐकणार नाहीये मी. ह्याने बाईक चालवायची नाही म्हणजे नाही, कळलं ना तुला. काही बोलूच नका तुम्ही मुली. हे बघ संजीवनी. अय्या, माईंना काय झालं अचानक? आदित्य, आता त्यांची समजूत काढणं कठीण आहे. हा, तुझं काही खरं नाही आदित्य. चला मी निघतो. नाना काय ते बघून घेतील आता. अगं संजू, अजिबात लाडीगोडी करू नका अरे. आणि समजूत त्याहून काढू नका. आणि तुमचे ते फालतू जोक सांगून मला हसवू नका. मी नाही म्हटलं ना एकदा, नाही म्हणजे नाही. तो अजिबात बाईक चालवणार नाही. तू म्हणजे एकदम नाकाबंदीच करून टाकतेस. हा, अगं आपला आदित्य चांगला सेफ चालवतो गाडी. मी बसलोय त्याच्या मागे. आणि काय ग मारे, आपल्या पहिल्या ऍक्सिडेंटचं उदाहरण दिलंस. तो झाल्यानंतर तूच शेजारी बसली होतीस ना माझ्या. चालवा, काय होत नाही, मी आहे, चालवा. हा असं म्हणत. हा, ते नाही आठवत आहे तुला? हे बघा, पण तेव्हा चूक समोरच्याची होती, कळलं ना. अगं मग आता सुद्धा आदित्यची चूक नव्हतीच मुळी. तू उगीच इश्यू बनवतेस त्याचा. आणि तू नाही म्हटल्यावर लगेच सुनमानी पण रिओढली. माई एवढ्या नको म्हणतायत ना, मग नको चालूस. झाले ना वांदे त्याचे. माई, काय ग मेघना, काय झालं? नाही, फक्त सांगायला आले होते की कॉलेजला निघते. जा हो जा, सांभाळून जा. हा हा, इथली काळजी करू नकोस. सांभाळून जा. तुम्हाला काय झालं तर हसायला? ती बाईकने जाणार नाहीये, रिक्षा किंवा बसने जाणार आहे. कळलंय मला सगळं. तू जा ग, यांच्याकडे नको लक्ष देऊस. जा. हो, आदित्याची औषधं काढून ठेवली आहेत बाहेर. आणि ना माई, मला वाटते की त्याच्या पायावर जरा सूज आली आहे. अगं बाई, हो का? बघते मी. तू जा. हा, मी बघते. हो, अच्छा. एक सांगू का तुला, आता आदित्य सेफच चालवणार गाडी.
का विचार? हे आहे ना. मग अमित ऐक ना, मला तुला काहीतरी सांगायचं नाही आहे. ऐक, संध्याकाळी ना आधी पहिलं त्या मुलांच्या सुट्ट्यांचं ठरवून टाकू आपण. अरे हो बाबा, ते ना फारच मोठं प्लॅनिंग आहे. आणि तुला सांगते अमित, यंदा मला मला कंटाळा आलाय, अजिबात ऐकायचं नाहीये. नाही, आणि माझं तर ठरलंय की माझे ते सोलापूरचे काका आहेत ना रे, त्यांच्याकडेच जाऊया आपण सुट्टीला. नाही म्हणजे तू ऑफिस मधून आल्यावर बोलूया आपण सगळं व्यवस्थित. आणि सगळ्यात महत्वाचं तुला सांगायचंय अमित, काय? ऐक ना, काय बोल ना, काय आपण ह्या महत्वाचं? शनिवारी ना चैत्रगौर पूजायचं ठरवतोय. अरे वा, म्हणजे नाना खुश, म्हणजे त्यांना आंब्याची डाळ आवडते ना. हा, आणि तुला पण येस, पण काय महत्वाचं काय? मेघनाची पहिलीच चैत्रगौर येणार आहे, तर मला की नाही असं तिला खूप छानसं गिफ्ट द्यावंसं वाटतंय. म्हणजे मी आणि अर्चू जाऊन घेऊन येऊ. पैसे काढायचे का? हो. मग ठीक आहे, मी एटीएम कार्ड ठेवून जातो ना. नाही नाही, नको नको नको, ते एटीएम कार्ड तुझ्याकडेच राहू दे बाबा. नाही म्हणजे कधीतरी इमर्जन्सीला ना ते तुझ्याच हाताशी असलेलं बरं. बरं ठीक आहे. बरं मी ऑफिसला निघालोय, तू येतेस का माझ्या बरोबर? म्हणजे पैसे काढून परत येतो. हो चालेल. बरं ऐक ना अमित, अरे ह्या महिन्याचे आपले पैसे पण द्यायचे राहिलेत ना माईंना. ठीक आहे. बरं तुझं आवरलंय सगळं? हो. विजया, हा तू खूप चांगली आहेस ना. म्हणजे म्हणजे ना मी कधी कधी खूप विचार करतो, का प्रेमात पडलो असेल तुझ्या. तू फटाकडी नाही आहेस, तू चमको नाहीस, चतुरपणे बोलणारी नाहीस. अमित, खरंच यातलं काही नाहीये तुझ्याकडे, पण तू ना खूप साधी आहेस, मनाने खूप चांगली आहेस. आणि हा मनाचा चांगुलपणा ना कधी कधी खूप महत्वाचा फॅक्टर ठरतो संसारात. अरे पुरे पुरे. मला ना अमित आता खूप लाजल्यासारखं होतंय. हो, चल, बघू मी- बघू चेहरा दाखव. गप रे. विजया दाखव ना, बघू बघू. ओम राम ह्रीम रम जियम बम बम. ओम राम ह्रीम रम जियम बम बम. अहो अहो काय चाललंय हे? ओम राम ह्रीम रम जियम बम बम. अहो काय चाललंय तुमचं? ओम राम ह्रीम रम जियम बम बम. अहो अशाने काहीतरी होईल तुम्हाला. काय चाललंय तुमचं? ज्योतिषांनी सांगितलंय 1000 वेळा असं केलं की मग बाबाजी प्रसन्न होतील आणि जावई बापू आणि मेघनांवरचं संकट टळेल. अहो तसं काही नसतं हो. प्लीज थांबवा हे सगळं. मध्ये मध्ये बोलून खंड पाडू नका. मला हे अखंड करायचं आहे, नाहीतर पुन्हा पहिल्यापासून करावं लागेल. त्यामुळे चुप, थोबाड उचकटू नका. चुप. ओम राम ह्रीम रम जियम बम बम. जी गोष्ट संपली ती संपले ना अजून. त्यातून बाहेर आल्याशिवाय पर्याय नाहीये तुझ्याकडे. अरे नीट मार्गाला लागलायस, पेंट करतोयस, तुझी पेंटिंग्स विकली जात आहेत. त्याचा काहीच आधार नाही का रे? हे असं गप्प बसणं, काम न करणं, 2-2 दिवस न खाणं, याने फक्त तू संपून जाशील. जग चालतच राहणार आहे. हे आदू, चल ना चल ना, आपण काहीतरी मस्तपैकी खाऊया. आदू, मन रमव रे. हे बघ, आपण ना, आदू हे बघ, आदू अरे मन रमव रे, जबरदस्ती रमव. बंद करते किरण.
काय काय बंद करणार आहेस तू? सांग ना, काय काय बंद करणार आहेस? तुझ्या भोवतालीच्या प्रत्येक गोष्टीत मेघना आहे, तिच्या आठवणी आहेत. याने फक्त तू स्वतःला त्रास करून घेतोय. हो, घेतोय मी करून स्वतःला त्रास. पण तेच करायचंय मला, कळलं? बघूया कोण अडवते ते.